जनसेवेचे सुंदर रोपटं नेहमी प्रेमाने जपावं अशी जनसेवा जपणारे आपले सर्वांचे लाडके अरुणजी पाटील कोणी गावचे मानवर आपल्यामध्ये आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती। मी विनंती करतोय भाऊजी शेंडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अरुणजी पाटील साहेबांचा सन्मान करावा। आपल्या या व्यासपीठावर आपण पाहताय जे पारधी बाबा चषक JP चषक 2025 धामणगाव या ठिकाणी आपले अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत। फार मोठी जबाबदारी स्वीकारणारे अरुणजी पाटील उपाध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे आणि बजरंग दलाचे सुद्धा सक्रिय सदस्य म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे। म्हणतात ना की मित्रांनो की जबाबदारी घेणारे कधी माघारी घेत नसतात आणि माघारी घेणारे कधी जबाबदारीसाठी पुढे सरकत नसतात। असे हिम्मतवान किंमतवान व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये लाभलेत। सन्माननीय अरुणजी पाटील आपण आलात, धन्यवाद। तसेच आपल्यामध्ये उपस्थित दशरथजी म्हशे साहेब सुद्धा आहेत। भाऊजी शेंडे साहेबांना पुन्हा मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दशरथजी म्हशे साहेबांचा येतोची सन्मान करावा। इथे बॅटची कळ होती, फ्लाइंग डिलिव्हरी राईज झाला, त्यांनी टेक ऑफ जसा घेतला बॅटच्या हँडल जवळ बहुतेक स्पर्श झालेला आणि तिथे बघा हॅरी सरांची वेगळी ॲक्शन की तुम्ही झेल गमावलाय। दशरथजी म्हशे साहेब आपण सन्मान स्वीकारावा। टाळ्यांचा गजर असू द्या सन्मानासाठी। मित्रांनो टाळ्या वाजवत राहा, कारण टाळ्या नुसत्या खेळासाठी नसाव्या, पाहुण्यांसाठी पण असाव्या, कारण पाहुणे जेव्हा येतात तेव्हा त्या स्पर्धेला त्या कार्यक्रमाला एक वेगळा सुगंध प्राप्त होत असतो। लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आणि तो सक्सेसफुल नाही झाला। लगा तो आबाद नहीं लगा तो बर्बाद, बर्बाद हो गया बैटर यहाँ पे, फलंदाज बाद। होतात आणि जबाबदाऱ्या पार करत असताना आपल्या कुटुंबाला सुद्धा काही वेळेमध्ये दुर्लक्षित करावं लागतं आणि अशा वेळेला त्या व्यक्तीला आपण नेहमी जनसेवेचं कार्य करणारी व्यक्ती एक देवाच्या स्वरूपामध्येच आलेली म्हणत असतो। म्हणजे मनुष्यामध्ये माणसामध्ये देव पाहिला पाहिजे। देव कोणी पाहिला, कोणीच नाही, फक्त माणसामध्ये जो पाहतो त्यालाच आपण अगदी देव म्हटलं जातं। आणि असे आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला जेव्हा लाभतात तेव्हा एक वेगळी रंग निर्माण होतो कार्यक्रमाला। आणि आज आपल्यामध्ये अरुणजी पाटील आलेत, फार माहिती चांगली मिळाली त्यांच्याबद्दल की अग्री समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि बजरंग दलाचे सदस्य आहेत आणि फार मोठी जबाबदारी ते घेत आहेत आपल्या ह्या वयामध्ये सुद्धा। आणि त्यांचं वय पाहता की त्यांचं तारुण्य सुद्धा अबाधित दिसतंय, अगदी स्वतःला फिट सुद्धा ठेवले आणि क्रिकेटचं वेळ त्यांनी दाखवून दिलं की त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। त्यावेळेस कळलं की ही व्यक्ती अगदी क्रिकेटची वेडी सुद्धा आहे आणि जनसेवा कशी करायची, क्रीडा सेवा कशी करायची, समाजसेवा कशी करायची याचं उदाहरण पेश केले आलेल्या पाहुण्यांनी। त्यामध्ये आपले अरुणजी पाटील, योगेशजी पाटील, म्हशे साहेब आपल्यामध्ये आहेत, सुभाषजी माळी ओव्हर द विकेट। इथे पुन्हा चेंडू खाली राहिला, लाऊड अपील। पंचच दाखवत असताना की चेंडूचा इम्पॅक्ट तिथे वर आहे आणि बघा तिथे ऍक्शन बघा, लेग बायची ऍक्शन कशी करतात हरी सर, हिरामन खरकर फ्रॉम कांबा कल्याण। जर आपल्या कुठल्या स्पर्धेचा कल्याण करायचं असेल तर कल्याणच्या कांब्याच्या ह्या हरीला फोन करा। स्पर्धेचं कल्याण होणार का ते उद्यापासून गुजरातच्या दौऱ्यावरती जाणार आहेत, लवकर भेटणार नाही तुम्हाला, लवकरच बुक करा। धावसंख्या इथे 1 झाली आहे आणि आपल्यामध्ये आता समोर दिसतात बॅटर सतीशजी माली। लगोपाच्या 3 षटकांसाठी बक्षीस आले। सतीश दादा तुम्हाला खोल टप्प्याचा चेंडू टाकला गेला, बक्षीस दिलं श्रीधरजी पाटील साहेबांनी। लगोपाच्या 3 षटकांसाठी कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज। आणि आयोजन जे आपलं धामणगावचं आहे आणि धामणगावचाच संघ खेळतो त्यामुळे नक्कीच शुभेच्छांचा वर्षाव होतोय जय महाराष्ट्र धामणगाव संघासाठी। आमचं पूर्णपणे जय पारधी बाबा मंडळ शुभेच्छा देत आहेत या संघाला आणि आलेल्या मान्यवरांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय, प्रेक्षकांचं स्वागत आहे, त्यांच्या सर्वांकडून दोन्ही संघांना शुभेच्छा। धावसंख्या 2 पाहता पण 1 गडी बाद। गोलंदाजी मार्क होती मिस्टर किरण आहे। फिल्डिंग थोडीशी बदलली जाते बघा, डीप मध्ये स्क्वेअर लेग घेतलं जाते, काहीसं बॅकवर्ड झोन कडे, एक मिड विकेट तैनात आहे जो ऑर्थोडॉक्स झोन कडे आहे। ऑर्थोडॉक्स मिड विकेट म्हणजे काऊ कोणीच्या अगदी डाव्या बाजूला तैनात आहे। 2 फिल्डर पहिल्या षटकामध्ये बाउंड्री लाईन सांभाळतायत। राईटीसाठी ड्राइव्ह केलाय थ्रू द मिड ऑफ ऍट द मिड ऑफ टेकर इट, फलंदाज बाद। फार मोठा धक्का लागतोय, हिमेश माली बाद।
त्याचं जेव्हा तो अरुणाचल प्रदेश वगैरे तिकडे गेला होता खेळायला, मोठमोठ्या स्पर्धा गाजवतो, पण इथे त्याने काहीसा संयम गमावला. बघा तो सुद्धा निराश मुद्रेमध्ये येतो की त्याला थांबायचं होतं खेळपट्टीवरती, पण तो हिमेशला ओरपीच चेंडू दिला, एक सापळ्यामध्ये अडकवलं, फिल्डिंग ऑन साईडला सजवली आणि गोलंदाजाने फसवा चेंडू टाकला, ओरपीच दिला समोर अगदी ऑफस्टिकच्या रेषेमध्ये. त्याला ड्राईव्ह करच्या नादामध्ये तिथे फ्लॅशी लुकिंग ड्राईव्ह होता त्याचा, परंतु अगदी तेज तरा नजर असलेला मिड ऑफला झेल टिपला गेला आणि हिमेश मारी बाद झाला. सन्माननीय कौशलजी अरुण पाटील, कुशाल अरुण पाटील साहेब, येस, एक नयन पण आले होते, अरुण दादा यांचे पुत्र, ते आज कुशाल सुद्धा आलेले आहेत पप्पांच्या सोबतीला. आपलं हार्दिक स्वागत. काल त्यांचा खेळ सुद्धा आपण बघितला. इथे 2 धावसंख्या असताना दुसरा धक्का लागला मित्रांनो. खूप चांगली मॅच रंगू पाहते, स्वतःचं मैदान परंतु इथे विपक्ष संघ इथे दरारा दाखवतोय, अगदी डॉमिनेट करतोय. पुन्हा त्याची डाव येत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न करत होतोय, गोलंदाजाने कॉल दिलाय, इट्स माय कॅच, आय विल टेक, इट्स टेकन, फलंदाज बाद, 3rd विकेट डाऊन. दरम्यान अनिकेतजी भोईर आणि समीर भोईर यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत धामणगाव संघाला. कॅप्टन बाद झाला इथे बघा, इथे मोठा फटका माझा नाद केला, परंतु काय झेल टिपलाय, काय जबरदस्त जजमेंट. याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. जशी हिम्मत अरुण पाटील साहेबांची आहे, त्याच्या सोबतीला खुदा म्हणजे भगवान सोबतीला असतो, आणि अशा वेळेला तुम्ही हिम्मत दाखवली की तुमच्या ते नशीब सुद्धा कुर्बान असतं. जबरदस्त अगदी स्वतःवरती गिरकी घेतली, शेवटपर्यंत नजर होती चेंडूकडे, जशी नजर होती अर्जुनाची त्या माशाच्या डोळ्याकडे, आणि बाण सोडला आणि स्वयंवर जिंकला. इथे मात्र झेल टिपला आणि विकेट प्राप्त केला. सॉलिड इथे परफॉर्मन्स, कॉटन बॉल, फलंदाज बाद झाला. गोलंदाज आहे किरण. सूर्याची किरण सुद्धा डोळ्याच्या समोर असताना त्यांनी अगदी पूर्णपणे न घाबरता, लक्ष न देता फक्त लक्ष दिलं होतं चेंडूकडे, आणि झेल इथे अगदी स्वीकार केला. याला म्हणतात परफेक्ट परफॉर्मन्स, जबरदस्त क्वालिटी क्रिकेट, श्रेष्ठत्व दाखवत असताना गोलंदाज किरण. धक्के पे धक्का, नवीन बॅटर. मग इथे मात्र सतीजी माळी आहे, बॅटची बहुतेक काहीशी कडा गेली की काय, नाही, येस कडा होती तिथे, पंच दाखवतात आम्हाला सांगतात हरी सर. सतीजी माळींच्या सोबतीला जॉईंट होतोय आपला पिंच हिटर भावेश भोईर. बघा प्रॅक्टिस करतोय तो, नॉन स्ट्राईक एंडला स्वतःला वॉर्मअप करतोय. आता पुढे मदार या जोडीवरतीच आहे धामणगाव संघाची, जर आपण विचार केला तर. अनेक चाहते आलेत बघा पाठीराखे यजमान संघाकडे, पाठबळ देण्यासाठी लॉफ केलं. इथे ऑन साईडला पाहतोय, फिल्डर तिथे पोहोचला होता, फक्त पायाचा वापर केला. यांनी सुद्धा लिओनेल मेसीचं दर्शन घेतलं वाटतं, हाताचा वापर नाही करत, पायाचा वापर केला, चेंडू अडवला आणि तिथे 1 शॉटचा इशारा. पंचाचा होता असताना एकच धाव इथे अधोरेखित केली जाईल, धाव फलकामध्ये जोडली जाईल, आणि आमचे करंजी गुळी जोडतायत. धावसंख्या 2+1 3 वरती, 3 गडी बाद. सतीश मालीला चेंडू खाली ठेवलाय, सबमरीन डिलिव्हरी, समुद्र सपाटी लगत हा चेंडू गेला, अगदी स्लाइड होऊन गेला होता. काय बॉलिंग करतोय, सुंदर. किरणच्या पाठोपाठ हा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून धीरज नावाचा गोलंदाज धीरज दत्त पद्धतीने लागोपाठचे 2 डॉट काढले, मधला एक सिंगल गेलाय. आणि भावेश भोईर नॉन स्ट्राईक एंडला आहे, तो सुद्धा अगदी धीरज दत्त पद्धतीने उतरल्या सामन्यामध्ये. त्याचं कारण की रात्री मानकुलीच्या ग्राउंडवरती त्याला नाईटमध्ये खेळत असताना डोळ्याला जखम झाली, तरी सुद्धा या मर्दाने उतरण्याचा माणूस दाखवला. एकदा टाळा असू द्या भावेश भोईरसाठी. त्यांनी सांगितलं मैं तो खेलूंगा इच, मेरे गाव का सवाल है, असेच म्हटले होते सचिन तेंडुलकर. 1989 साली जेव्हा वकार युनिटचा चेंडू लागला होता, अगदी नाकाच्या वर रक्ताच्या थारोळ्या पडत होत्या, सिद्धू पाजी म्हणा की तेंडुलकर आप जाओ, रिटर्न हर्ड होके जाओ, वापस जाओ, आप अच्छा होके वापस आ जाओ. नहीं सिद्धू पाजी, मैं नहीं जाऊंगा, मैं तो खेलूंगा इस पाकिस्तान के आगे इस, और खेल के दिखाया, वो बन गया गॉड ऑफ क्रिकेट. यालाच म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तेव्हा दिसू लागले होते. सिद्धू अनेक वेळेला कॉमेंट्रीमध्ये सांगत असतात हा किस्सा. इथे मात्र सिंगल आली, धावसंख्या 4. याला म्हणतात तुमची हिंमत, तुमचं डेडिकेशन, तुमचं अर्पण, समर्पण क्रिकेटच्या प्रती, तुमच्या कार्याप्रती, हे फार महत्वाचं असतं. होतं विकेट, दिशा दिली फक्त फ्रंट फूट, डिफेन्सिव्ह ड्राइव्ह, पुश करो खुश रहो,
हे चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं, लक्षात घ्या. कपिल देव, सुनील गावस्कर यांचं वाक्य आहे की पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना मिडल करता आला पाहिजे, त्याने तुमचा आत्मविश्वास वाढला जातो, आत्मविश्वास वधारला जातो. आणि आत्मविश्वास फार महत्वाचा असतो मित्रांनो. हा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण जो करतो ना, तो कुठल्याही कार्यामध्ये, कुठल्याही पटलामध्ये, कुठल्याही त्याच्या अगदी कामामध्ये वेगाने पुढे जात असतो आणि हिमतीने पुढे जात असतो आणि सक्सेसला, यशाला गवसणी घालत असतो. म्हणून स्वतःचा आत्मविश्वास नेहमी कायम ठेवायचा आणि तो पॉझिटिव्ह असावा, सकारात्मक असावा. 5 चेंडू पडले, धावसंख्या 5. या दुसऱ्या षटकातील 5 चेंडू झाले, धावा फार कमी आहेत. सतीशची माळी बॅट खोलावी लागेल, हात खोलावे लागतील, जास्त वेळ थांबून चालणार नाहीये. भावेश भोईर सोबतीला आहे, रिस्क घ्यावी लागेल, क्योंकि ऐसा कहा जाता है कि जिंदगी में रिस्क ना लेना कभी कभी बहुत बुरा रहता है, इसलिए कहा जाता है कि रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क होता है. म्हणून रिस्क घ्यावी लागते, कारण रिस्क मोर प्रॉफिट असं म्हटलं जातं. 2 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, 3 गडी बाद झाले. या षटकामध्ये 4 धावा, 0 गडी, परंतु जबरदस्त परफॉर्मन्स, आपला दुस क्वालिटी बॉलिंग इथे दाखवली आहे या दोन्ही पण दिग्गज बॉलरने, किरण आणि धीरजने. धन्यवाद अरुणजी पाटील, आपण आलात आणि आपल्यावर रजा घेत असताना. अरुणजी पाटील सन्माननीय बजरंग दलाचे सदस्य आणि आगरी समाजाचे उन्नतीचे ते मंडळाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. कोणी गावचे अनमान शान आहेत आणि त्यांनी इथे शिवसेना महानगर विभाग पूर्णपणे ऑल ओव्हर यस प्रदेश, शिवसेना महानगर प्रदेश त्यांच्याकडे सुद्धा आहे आणि फार मोठे त्यांचं कार्य. आपल्यामधून त्यांनी रजा घेतली, धन्यवाद, आपले शतशः आभार. असं तुमचं आमच्यावरती प्रेम असू द्या अरुणजी पाटील साहेब फ्रॉम खोनी. इथे मात्र आता पाठीरेखे शांत बसलेत, स्मशान शांत आहे, कारण स्वतःचं मैदान आणि राडा आहे तो विपक्ष संघाचा. राडा तुमचा, वाडा तुमचा, असं आपण वाक्य ऐकत असतो. वाडा तुमचा पण तो राडा आमचा, असं झालं इथे सांगतायत विपक्ष संघ. तो कवाड संघ इथे डॉमिनेट करतोय. यजमान धामोगा सगळा, पण तो मैदानामध्ये अजून सतीश माळे आहेत, ते कधी पण हात खोलू शकतात, पण तो ओव्हर पिच चेंडू दिला जातोय, अगदी बोगदा डिलिव्हरी टाकली जाते, यॉर्करचा प्रयत्न केला जातो आणि सक्सेसफुली बॉलिंग हाताळली जाते ह्या कवाडकरांकडून. आता मात्र पिंच हिटर भावेश भोईर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या चेंडू तो सामोरं जात असताना सिंगल त्याने प्राप्त केली आणि आता मात्र पाहतो संघाची धावसंख्या सतीश माळे यांच्या एका धावेने 7 वरती जाऊन ठेपलेली आहे षटक क्रमांक 3 सुरू असताना. आता मात्र फार मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. फायटिंग स्कोर निर्माण करण्यासाठी 30-35चा पल्ला गाठणं गरजेचं आहे दामणगावला, कारण त्यांना मैदानाचं पूर्णपणे ज्ञान आहे. प्रयत्न केलाय, लॉफ्टेड ऑफ डाव, हाफ व्हॉली घेतलं, फ्लॅशी लुकिंग, वेगाने फिल्डर येतोय आणि आळा सुद्धा मस्त फेकी केली आहे. अगदी रिले फेकी झाली, तिथे रिले फिल्डिंग झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा भावेश भोईरने पूर्ण केल्या आपल्या संघासाठी. टाळ्यांचा गजर सुरू झालाय. धावसंख्या 2 पुढे 9 पर्यंत पोहोचली आहे. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावर चौकार षटकारांसाठी आतुरलेले आहेत, तहानलेले दिसत प्रेक्षक. त्यामध्ये भावेश भोईर सुद्धा तहानलेला असणारच. तरी गॉगल लावलाय, डोळ्याला जखम आहे आणि वाघ आहे तो जखमी वाघ, त्याचा झेल टिपलाय अगदी काव कॉर्नरला, मस्त टेकान फलंदाज भावेश भोईर, बाद. पेक्षा आणि त्या ठिकाणी पटके मारणं म्हणजे जोखीम असतं तुमचं, ताकद, तुमची टायमिंग तिथे जुळलं पाहिजे. पण तो भावेश भोईर इथे परततोय. त्यांनी प्रयत्न तर केलं, कारण ती वेळ होती आता आतिषबाजीची, त्या वेळेमध्ये तो अडकला गेला आणि धावसंख्या 9 असताना मित्रांनो 4 धक्के लागलेत यजमान जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय मित स्पोर्ट्स कवाड संघ पाहतोय आपण. कवाड असोसिएशन मध्ये खेळणारे हे संघ या धामणगावच्या मैदानामध्ये आपला चांगला खेळ दाखवतात. काय कोहलीचा परफॉर्मन्स बघितलाय दोन्ही पण संघ. कालचा दिवस गाजवला जय हनुमान कोहलीने, आजचा दिवस गाजवत आहेत, गाजावाजा करतायत आई गावदेवी कोहली. आणि धामणगावची आपली स्पर्धा असल्यामुळे मी गावातील सर्व ज्येष्ठ आजी माजी सर्व खेळाडूंना, नागरिकांना, समाजसेवकांना विनंती करतो की आपण या, काका मामा दादा भाऊ बंधू सर्वांनी या, आपली स्पर्धा या व्यासपीठाकडे आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. षटक क्रमांक 3 सुरू अतुलचं. इथे टर्न केला, मस्त इम्प्रोजिक्स तो, तिथे झेल टिपलाय. काय फिल्डिंग, काय बॉलिंग,
काय डोंगर, काय तारांची झाडं, काय हिरवगार रानं आणि काय विकेट. गेलं गुवाहाटी आमदार साहेब कोणतरी काय ती डोंगर, ती काय हॉटेल, काय झाडं, हे साठवलं म्हणून तसंच बोललं गेलं. धावसंख्या 9. फलंदाज निराश मुद्रेमध्ये येत असताना फिल्डिंग जशी जमवली त्यानुसार बॉलिंग जशी जमवली त्यानुसार फिल्डिंग, याला म्हणतात परफेक्ट कार्यक्रम. जबरदस्त इथे अगदी परफॉर्मन्स आहे दोन डिपार्टमेंटमध्ये कवाड संघाचं. त्यांची बॅटिंग तर आपल्याला बघायची होती, त्यासाठी धावा तर झाल्या पाहिजेत. फायटिंग निर्माण होत नाहीये दामणगावचा. अगदी धाराती कोसळलाय संघ. 5 गडी बाद. पावलाचा वापर ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह. पंच सुद्धा पडले, स्कीड झाले हरी सर तिथे. वेगाने लॉंगर येते, ज्याने झेल टिपला होता आणि फेकी करेपर्यंत एका धावेवरती समाधान मानायला लागलं. सतीश माळी यांनी स्ट्राईक घेतली. काय स्ट्रेट ड्राईव्ह होता, सुंदर वेगवान मारा होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट प्रथमेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना त्यांनी अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न केला, परंतु तिथे गॅप मिळू शकले नाही. अगदी लॉंग ऑफला तिथे स्क्रीनच्या बाजूलाच फिल्डर तैनात आहे. त्यांनी चांगलं कव्हरिंग केलं, परंतु सतीश माळी यांच्या बॅट म्हणून षटकार कधी येणार त्यांना बक्षीस लगावले ऑलरेडी आमचे लाडके श्रीधर पाटील साहेबांनी. अतुलनीय कामगिरी अतुलची सुद्धा. तब्बल त्यांनी 4 धावा खर्च करून 2 गडी बाद केले आणि आता मात्र धामणगाव संघाला विचार करण्यास भाग पडले. 3 षटकाची समाप्ती, 5 गडी बाद, 10 धावसंख्या जय महाराष्ट्र धामणगावची. येस डीजे, यू कॅन प्ले इफ यू वॉन्ट. वा, शॉर्ट आणि स्वीट सॉन्ग फ्रॉम डीजे महेश कशिवले. आणि पंच वारंवार सांगतात की जास्त वेळ मीटिंग करू नका. जरी डीजे बोलत तरी सुद्धा तुम्हाला तितका वेळ नाही गाड्या ऐकायचा. आम्हालाही वेळ नाहीये गाड्यामध्ये मग्न राहायचा आणि डीजेला वेळ नाहीये जास्त वेळ घेण्याचा. इथे बघा धावसंख्या 10 वरती, 3 षटकाची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू, 6 मध्ये 12, 6 मध्ये 18, 6 मध्ये 24, 6 मध्ये 36 किती करायच्या ते तुमच्या मनामध्ये घ्या, त्यानुसार फटके खेळा. अजूनही वेळ गेली नाही, फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. जर 15 ते 20 धावा जरी जोडता आल्या षटकामध्ये तरी सुद्धा एक 30च्या आसपास पल्ला गाठला तर चांगला धामणगाव संघ ते फाईट देऊ शकतो, कारण त्यांना खेळपट्टीचं पूर्णपणे नॉलेज आहे आणि त्यांची बॉलिंग सुद्धा इथे चमकदार होऊ शकते. परंतु तशी चमकदार बॅटिंग आता करावी लागेल. आता सामना करायचा आहे गोलंदाज अक्षयचा. प्रथमेच्या बॅटमधून हा चेंडू वेगाने बॅट रोल करून स्क्वेअरचा प्रयत्न होता. बॅट तिथे चेंडूचा काटा बदललाय आणि तिथे फिल्डर गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू आतमध्ये, फिल्डर बाहेर. स्वतःला सांभाळा प्लीज राजा, सांभाळा. स्वतःचं जीवन महत्वाचं आहे, जसं जीवाचा आकांत करू नका. प्रथमेशने 2 धावा तिथे प्राप्त केल्या, अर्जित केल्या. संघाची धावसंख्या धामणगाव जय महाराष्ट्राची 12 वरती पाहतो आपण, 12 ऑनली, 12 ऑनली. चौकार षटकार दिसलेत नाहीयेत, हा ना करंजी? एकही चौकार षटकार नाही. बाप रे, पाठीराखे सुद्धा नाराज आहेत. हो, लॉफ केलाय हा चौकार येणार की षटकार? चौकार, आय थिंक सो, येस. 1 बाउंस फॉर द फ्रेंड्स. 4 रन, गुड शॉट प्रथमेच्या बॅट मधून. मॅच मध्ये अजून 4 चेंडू प्रथमेश शिल्लक आहे तुझ्यासाठी. धावसंख्या 16. इथे 8व्या बॅटनी इथे पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न केला होता त्याच दिशेला ऑन साइडला. चेंडू वेगाने गेला, शॉर्ट ऑफ गुड लेन, टप्पा पडला, काहीसा खाली राहिला. जी अपेक्षा राहायची होती प्रतिमेची त्या अपेक्षामध्ये तो अपेक्षा भंग झाला. डॉट चेंडू काढला कमबॅक करणारा गोलंदाज अक्षय याने. सीधा साधा नहीं हो, अच्छी बॉलिंग कर रहा है मैदान में अक्षय. पावलांचा वापर केला, प्रॉपरली टायमिंग नाहीये, मिस टायमिंग स्वतः गोलंदाज जातोय. अक्षय चेंडूच्या खाली झेल सोडतोय. त्या दरम्यान सतीश दादा यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. त्यांना एक मोठा फटका दाखवायचा आहे, झळकवायचा आहे आपल्या या मैदानामध्ये. तसे ते परत येणार नाही असं त्यांनी त्याचा माणूस दाखवला. धावसंख्या 17 वर, 12ने 4 वाढल्या होत्या, 16 आणि एक सिंगल. धावसंख्या 17, 5 गडी बाद. चेंडू 2 शिल्लक आहेत सतीशजी माळ यांच्यासाठी. 2 मध्ये 2 कडक चौकार षटकार जरी आले तरी सुद्धा 10 ते 12 धावा जोडू शकतील आणि तो प्रयत्न आता करणं नितांत गरजेचं आहे, कंपल्सरी रिक्वायर्ड आहे.
जरी आता 2 मध्ये 2 सिक्सर आहे तरी सुद्धा सिद्धेजी पाटील साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस लगावलं गेलंय. अजून काय पाहिजे? बक्षिसांच्या रूपाने तुम्हाला इथे प्रोत्साहित केलं जाते, परंतु तुमचे फटके दिसत नाहीयेत. फटके आले पाहिजेत. फटके चटक्यांची गरज आहे, मोठ्या चटक्यांची गरज आहे. येस टर्न केलाय, तिथे एलिमिनेशन नाही आणि झेल नाही घेऊ शकले एका टप्प्याने. तिथे मिस फिल्डिंग 4 धावा सतीश माने यांच्या बॅटमधून. गो सर, चेंडू द्या पटकन मैदानामध्ये. चेंडू आला आला, मॅच बॉल आलाय. डोंट वरी, मॅच बॉल आहे. जय महाराष्ट्र धामणगावने. पुढच्या सामन्यासाठी मी टॉस साठी बोलावू इच्छितो. गावदेवी वाघिवली अ विरुद्ध आई गावदेवी दादूचा पाडा. गावदेवी वाघिवली अ काल ब खेळून गेला आणि आज अ येणार आहे. वाघिवली अ विरुद्ध दादूचा पाडा आई गावदेवी. या दोन्ही कॅप्टन या. तर सन्माननीय दिनेशजी शिंगोळे साहेब आणि संतोषजी गुरव साहेब या आम्ही आपल्या शुभ हस्ते टॉस करू इच्छितो. पुढच्या सामन्याचा वाघिवली अ विरुद्ध दादूचा पाडा आई गावदेवी. आदरणीय संतोषजी शिंगोळे, संतोषजी गुरव माफ करा, आणि शिंगोळे दादा यांच्या शुभ हस्ते हा टॉस एका बाजूला वाघिवली दुसऱ्या बाजूला दादूचा पाडा हा टॉस केला जाते. जेपी चषक कॉल संदीप स्फूर्ती आलाय आणि वाघिवलीने इथे आधीच निर्णय सांगितला. दोन्ही मान्यवरांचे आभार आणि आपण आसनस्थ व्हा व्यासपीठावर. दोन्ही मान्यवरांनी दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा दिल्यात. वाघिवली घाई केली, बॅटिंग डायरेक्ट लगेचच. फिल्डर आलेला नाही ना. कशी वाटते स्पर्धा? अगदी बघितली मागच्या 3 दिवसामध्ये. एकदम मस्त. आणि काय तुमचा फॉर्म कसा चालू आहे? मस्त आहे की अगदी स्वस्त आहे? आहे मस्तच चालू आहे. समोरचा संघ कसं वाटतंय? कधी 2 हात झालेत, फाईट झाली अंगामध्ये? हो झालेलं आहे गेल्या वर्षी. गेल्या वर्षी काय निर्णय होता? ते आम्हाला हरवायचे. म्हणजे वचपा करण्याचा प्रयत्न असेल कोणाकडून तरी सुद्धा. कोणता प्लेअर असा आहे की जो तुम्ही त्याच्यात मदार असेल पूर्ण तुमच्या संघाचे? आहेत तर सगळेच. किती धावा योग्य वाटतील 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना? 40 ते 50. आणि तुझं काय इच्छा आहे की 40-50 योग्य असतील फाईट करायला की त्याच्या कमी? आणि तुझं काय इच्छा आहे की 40-50 योग्य असतील फाईट करायला की त्याच्या कमी मध्ये रोखायचा प्रयत्न असेल? कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कसं सुरू आहे या अंगामध्ये जी दिवाळीपासून सुरुवात झाली आहे? चांगलंच चालू आहे. चॅम्पियनपद पटकावले कधी? नाही, यावर्षी नाही. आता ह्या स्पर्धेमध्ये मानस आहे, तशी इच्छा आहे? नक्कीच. आणि कसं वाटतं नियोजन धामणगावचं जय पारधी बाबा चषक? खूप सुंदर नियोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि फार तरुण दिसतोस. काय जॉब वगैरे? नाही, कॉलेज. आणि काय इरादा पुढे? काय कॅरियर क्रिकेटमध्ये की कॉलेजच्या माध्यमातून कुठेतरी अगदी काय जॉब विथ क्रिकेट? जॉब विथ क्रिकेट. आणि आपलं सर? मी पण कॉलेज. चला दोघांना शुभेच्छा देऊया. जॉबकडे लक्ष द्या, अभ्यासाकडे लक्ष द्या, क्रिकेटकडे लक्ष द्या. क्रिकेट सुद्धा आता पाठीमागे नाही. तर टॉस जिंकला वाघवीच्या कॅप्टनने बॅटिंगचा निर्णय घेतला पुढच्या सामन्यामध्ये आणि फिल्डिंगसाठी पाचारण केले वाघविली असंघाला. जेव्हा आपण चालू असलेल्या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल आपल्याला ऐकवतील सन्माननीय आमचे कॉम्प्युटर समालोचक सुभाष धुमाळदेर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज काळगे सर. आपण पाहतोय या कव्वाड अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे संतोषजी गुरव यांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यायाम राहा. आपला सत्कार सन्मानित आपण करणार आहोत. कव्वाड अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही संघटना आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली संघटना करणे. ही संघटना निर्माण झाल्यापासून त्या परिसरामध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक चांगली संकल्पना संतोषजी गुरव यांनी आणली होती आणि ती संकल्पना आता मध्ये सत्यामध्ये देखील उतरताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करताना आपण बघितलं जय महाराष्ट्र धामणगाव संघाने आपल्या धावपेकर धावा जोडल्या. त्या 21 आणि 22 धावांचं
एक लक्ष आपण पाहतोय हे माफक लक्ष म्हणता देखील येईल, मात्र होम ग्राउंडवर जर दामणगाव संघाचे गोलंदाज जर टिचून गोलंदाजी केली तर हे लक्ष माफक नसणार आहे. हे लक्ष मात्र एक चॅलेंजिंग बनेल आणि बनवावं लागेल. खरं तर आपण पाहतोय ते जय मास्टर दामणगाव संघाला मी स्पोर्ट्स कवाड निलेश गुरव फॅम टीम आपण पाहतोय. मित गुरव जे निलेश गुरव साहेबांचे सुपुत्र आहेत त्यांच्या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पंचायत अधिकृत इशारा होतोय. हॅरिस सर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जातील वॅकंट एरियामधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. ज्यांनी चौकाराने संघाचं अकाउंट ओपन केलं आपण बघतो भावीचं स्वागत चौकाराने करताना धीरज पाहायला मिळतोय. आज दामणगाव संघाच्या फलंदाजांनी खूपच निराशा केलेल्या पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं तर भरपूर अपेक्षा करत होते. घरचे प्रेक्षक देखील त्यांचा खेळ पाहण्यासाठी आले होते, मात्र पहिल्या इनिंगचा जर विचार करता पूर्णपणे निराशाजनक कामगिरी दामणगाव संघाची फलंदाजीमध्ये राहिलेली आहे. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न जोरदार आपला पंचांचा बोर्ड आकाशाकडे फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला फलंदाज 5 चोपाने बाद. गोलंदाज भावेश आणि तर समाजसेवक उद्योगपती श्रीधर पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक भावेश याला दिलं जाईल. भावेशसाठी पारितोषिक आलेले श्रीधर पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर भावेशसाठी हे पारितोषिक असणार आहे. आज डबल विकेट हॅट्रिक कोहलीचा कोहिनूर वैभव पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट त्यांनी चटकावले होते आणि बॅक टू बॅक 3 सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. आपण जर बघितलं तर मॅन ऑफ द मॅचची हॅट्रिक देखील त्याने पूर्ण केली होती. न्यू बॅटर विकी येतोय. इथे मात्र चांगला चेंडू अगदी चेंडू बोटे देखील फिरवली होती, थोडीशी बॅकहँड डिलिव्हरी देखील होती. आपण पाहतोय हात रोखून हा चेंडू केला होता गोलंदाज भावेश याने. चांगली वापसी करताना पहिले चेंडू चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर जे 2 चेंडूमध्ये निर्धाव पाहायला मिळतात ज्यामध्ये एक विकेट देखील प्राप्त केली आणि अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. हे जे लक्ष छोटं आहे ते जर मोठं करायचं असेल तर. भावेश बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज पुन्हा एकदा विकी. इथं कट केला चेंडूला आणि चेंडू निघून जातो या फार रिझनकडे. पायाने अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थांबणार नाही. निघून गेलेला सीमा पार. धावा मिळतील 4. बाद सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना कव्वाडा संघाची इथे मात्र चेंडू अडवला गेलेला आहे वाईड ऑफ मिड ऑफ रिझर्व मध्ये. मात्र 1 धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना आणि एका धावीने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. 22 धावांचं लक्ष्य आहे मिड स्पोर्ट्स कव्वाड संघासमोर. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर फक्त 21 धावा जयमास्टर दामणगाव संघाच्या पाहायला मिळाल्या होत्या. मोठे फटके जरा बघायचं झालं तर 2 चौकार त्या इनिंग मध्ये फक्त पाहायला मिळाले होते आणि म्हणूनच इनिंग टोटल पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले नव्हते आणि म्हणूनच हे लक्ष आपण पाहतोय ते 22 धावांचा. का पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा धावपेकर दामणगाव संघाने केल्या होत्या, जोडल्या होत्या. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलं एकाच ऍक्शन मध्ये. चेंडू निघून जातो या सीमा पार. किरण मढवीच्या बॅटमधून हा षटकार. त्या बाद अद्भुत इशारा पंचांनी देखील पाहायला मिळतोय.
फॅमिलीमध्ये जॉईन करून घेईल. एक वेळ केलीवालीला घेणार नाही, मात्र हॅरी सरांना नक्कीच घेतील. हॅरी सर देखील आपण प्रेक्षकांचे मनोरंजन करताना उद्यापासून ते गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत आणि गुजरात दौऱ्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते. धावफलकावर 15 धावाने षटकाराने आता मात्र सामन्यामधील पूर्णपणे हवा काढून टाकताना आपण बघतो किरण मडवी. कारण इथून 18 चेंडूचा खेळ शेष आणि अवघ्या 7 धावांची आवश्यकता आहे. किरण मडवी एक टॅलेंटेड युवा बॅटर आहे जो सिटी फॉर्मॅट देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. फ्री केलेल्या चेंडूला खरं तर आपण बघितलं तर स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय या मिड ऑन रिझल्ट मध्ये. एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते, 16 वर पोहोचते. 22 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय मिन स्पोर्ट्स कव्वाड आणि जवळजवळ विजयाकडे मार्गक्रमण करताना अगदी जवळ येऊन समीप येऊन पोहोचलेलं आहे. आज धामणगाव संघाने घरच्या प्रेक्षकांना समोर खूपच निराशाजनक कामगिरी केलेली आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता फलंदाज किरण मडवी याचा. स्कोर इज कॉन्स्टंट, 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ उदय दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर उपसरपंच धामणगाव कशोरी ग्रुप ग्रामपंचायत आपण या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि मॅन ऑफ द मॅच करण गुळवी सांगतात, ज्याने या फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी करताना पावसाच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना धामणगाव संघाच्या फलंदाजीचं कंबर्ड मोडलं होतं. 3 विकेट फक्त 2 धावा खर्च केला, तरी फलंदाजी करताना 2 षटकार घंटो काका मिंटो मे 12 धावांचं योगदान दिलं होतं. तो किरण मडवी ठरला या सामन्याचा सामनावीर. संतोषजी गुरव साहेबांना विनंती असेल की आपण देखील या कव्वाड अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी गुरव साहेबांना देखील विनंती केली जाते की आपण देखील या आपल्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. किरण मडवी ठरला या सामन्याचा सामनावीर. किरण मडवी आपण या. तसेच विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशोली राजेंद्र पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यापारी आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उद्या नक्कीच आपली उपस्थिती इथे दाखवायची आहे. राजेंद्र पाटील साहेब आज ती आपल्या कामानिमित्त बाहेर जात आहेत. भाऊ शेंडे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. किरण मडवी आपण बघतोय जो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. गोलंदाजीने फलंदाजीमध्ये विथ द बॅट विथ द बॉल त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर कव्वाड अंबाडी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोष गुरव साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. तर संतोष गुरव साहेबांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. भाऊजी शेंडे यांना विनंती असेल जे आयोजन कमिटीचे सदस्य आहेत त्यांचे शुभ हस्ते आपण संतोषजी गुरव साहेबांना सन्मानित करत. हे मित्र आपण पाहू शकता या असोसिएशनला ज्यांनी सुखीचे दिवस दाखवले आहेत. कारण एक रोप